अध्यात्म सांगणं सोपं आहे, अध्यात्म जगणं खूप अवघड आहे. अध्यात्म जगलेला 20व्या शतकाच्या आरंभापासून 21व्या शतकाच्या प्रारंभामध्ये जगातला एकमेव योगी जर अलीकडच्या काळातला कोण असेल तर त्या महात्म्याचं नाव गगनगिरी महाराज आहे. चांगलं दिसतंय, चांगलं बोलतोय, चांगला सत्संग करतोय म्हणून माणसं नादी लागतात, लाखो रुपयाच्या देणग्या देतात, त्यांच्या सत्संगामध्ये नाचतात, डुलतात, घरी येतात आणि प्रत्येकाला सांगतात की सत्संग असावा तर असा. महिना जातो, 6 महिने जातात, वर्ष उलटून जातो आणि टीव्हीवर बातमी लागते की अमुक अमुक माणूस अध्यात्माच्या नावावर त्यानं असं केलं आणि त्याला बेड्या पडल्या. त्यावेळी ऐकणारा माणूस टीव्ही बंद करतो, घरातनं बाहेर जायची सुद्धा त्याला लाज वाटते, कारण आपण चुकीच्या ठिकाणी गेलो होतो असं त्याला वाटतं. त्यावेळी आम्हाला वाटतं अरे अध्यात्माला बदनाम करू नका रे. महाराज सुद्धा 100 वर्षाहून अधिक काळ जगले. महाराजांचं जीवन म्हणजे सबन धगधगता इतिहास होता. महाराजांचं जीवन बघत असताना एक धगधगता अग्निकुंड होतं. महाराज सतत पाण्यात रमले हो. माशाशिवाय कुणी पाण्यात राहत नाही एवढंच तुम्हाला आणि आम्हाला माहित आहे. पण गगनगिरी महाराज जसे लोकांतात राहिले तसं जास्तीत जास्त वेळ महाराज पाण्याच्या तळाशी जाऊन साधना करत होते. ते पाणी कुठलं असावं, तो ओझर असावा, एखादा डोह असावा, समुद्र असावा, नदी असावी, याचा काही हे नव्हतं. महाराज समुद्रातही तेवढ्याच तन्मयतेनं जायचे, नदीच्या पात्रातही तितक्याच तन्मयतेनं जायचे, डोहामध्ये तशाच पद्धतीनं बुडायचे, तलावामध्ये सुद्धा महाराज तशाच पद्धतीने साधना करायचे. गगनगिरी महाराज फावल्या वेळामध्ये अखंड 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 पाण्यात रमले. म्हणून त्यांना जीवनाच्या अखेरपर्यंत 100 पेक्षा जास्त आयुष्य जगलेला हा योगी पाण्यासारखा निर्मळ राहिला हो. असा निर्मळ योगी सुद्धा, योगाचं नाव सुद्धा अलीकडच्या काळात तुम्हाला आम्हाला दुसऱ्या कोणाला ऐकायला मिळत नाही. मी असं संयोजन कमिटीला विशेषतः आमचे दिलीप शिंदे साहेब असतील, संजय देशमुख साहेब असतील, आमचे आबासाहेब थोरात साहेब असतील, त्यांचे सगळे सहकारी, मी सगळ्यांचीच नावं घेणार नाही कारण सगळी माणसं माझ्यावर प्रेम करणार आहेत गगनगिरी महाराजांच्या बद्दल. मी परवा जुन्या काही सीडी बघत होतो. गगनगिरी महाराजांनी माझ्याकडून एक रामनवमीचा उत्सव करून घेतला. त्याची परवा सीडी बघत असताना मला वाटतं 96 सालची सीडी असेल. राम मंदिराच्या दरवाजामध्ये दिलीप शिंदे उभा राहिलेलं मी ज्यावेळी बघितलं त्यावेळी मला वाईट वाटलं की शिंदे साहेब तुम्हाला मी त्यावेळी ओळखू शकत नव्हतो, तुमच्यातलं मोठेपण आम्ही जाणवू शकत नव्हतो. आज खंत वाटते कदाचित तुम्ही आमच्यावर विचित्र सूड उगवलात, आम्ही तुमचा सन्मान केला नाही, पण या भूमीमध्ये तुम्ही आमचा सन्मान केलात त्याबद्दल तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला आम्हाला कमीपणा नाही वाटत. आज गगनगिरी महाराजांच्या मुळे त्यांनी पत्रिकेमध्ये पत्रिका बघितली, मी पत्रिकेमध्ये अनेक मान्यवर आहेत. इंद्रजित देशमुखांच्या सारखं व्यक्तिमत्व आहे, पेरे पाटलांच्या सारखं व्यक्तिमत्व आहे, आमच्या दुसरं एक नाव आहे इथलं या जिल्ह्यातलेच ते आहेत, मोठे व्याख्याते आहेत, भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास आहे त्यांचा, त्यांचं नामोल्लेख त्यामध्ये आहे, इंदुरीकर महाराजांचा नामोल्लेख आहे. पण माझ्या नावाच्या पुढं नंदकुमार जी, माझ्या आडनावाच्या पुढं पोवार साहेब. मी थोडा स्तब्ध झालो, अविचल झालो ते बघितल्यानंतर. पण नंतर मला वाटलं की संयोजकांची काही चूक नाही, ते बरोबरच आहे. कारण समर्था द्वारीचे श्वान म्हणून मिळे विशेष मान. गगनगिरी महाराजांच्या दारातलं श्वान आहे, त्याला सन्मान द्यायचा एवढाच तो भाव आहे, हेही मी समजून घेतलं आणि मी या कार्यक्रमाला आलो. राजकारणामध्ये दडपून बोललं तरी चालतं, कसंही बोललं तरी चालतं, इकडे तिकडे बोललं तरी चालतं, पण या व्यासपीठावर मला दडपण आलंय की नंदकुमार जी आणि पोवार साहेब हे 2 वाक्य बघितल्यानंतर माझ्या नावापुढची मला खऱ्या अर्थानं दडपण आलं. म्हणून मी काय करावा असा विचार करत होतो. संजय पाटणकर नाही बोललो, ते म्हणजे बिलकुल काळजी करू नका, महाराजच तुमच्या मुखातनं बोलणार आहेत. आणि मी आज इथं बसलोय, मला बोलायचं आहे गगनगिरी महाराज काय होते, गगनगिरी महाराज कसे होते. गगनगिरी महाराजांचा पूर्वेतिहास जर काढला, हिंदुस्थानची पदभ्रमंती करताना अगदी त्या मध्य प्रदेशच्या जंगलापासून गाजीपूरच्या अभयारण्यापर्यंत महाराज कसे राहिले असतील, महाराजांचा पूर्वेतिहास कसा असेल. मला शब्द सुचतात. 8 वर्षाचं बालक घरातून बाहेर पडतंय, काय 8 वर्षाच्या बालकाला कळतंय हो. श्रीपाद नामे त्या बाळाने घरद्वारा सोडिले, महायोगी सिद्ध स्वयंभू गगनगिरी झाले. आज झाले हो गगनगिरी, त्यावेळेचा तो काळ कसा असेल. कोण होतं महाराजांच्या सोबतीला, बरोबरीला कोण होतं प्रेम द्यायला. दर्या